गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. खूप खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनते, म्हणजे एक आठवड्याचा गॅप घेऊन आज व्हिडिओ बनते. आणि आज आपल्याला कुठे शहरात नाही जायचं, कारण आपण आत्ता एक आठवड्यापूर्वी बोरिवली वेस्ट विपासना मंदिर तिथे आपण जाऊन आलो होतो. कोणी नसेल ब्लॉग बघितला तर या व्हिडिओच्या अगोदरचा एक ब्लॉग आहे, तर जाऊन बघा. तुम्हाला माहिती पडेल की आपण शहरात जाऊन आलो होतो. तर आता आपण जाऊया जंगलात म्हणजे माझं जिथं बालपण गेलंय, जिथे मामा मामी आणि त्यांची मुलं राहतात. पलाट आम्ही जे म्हणतो, जशी शेती आपली असते, तर तिकडे पलाटावर जिथे मी वाढलो तिकडे आज आपल्याला जायचं आहे. आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालाय, फेब्रुवारी आहे, तर समजूच शकता सगळं गवत आणि सगळं असं असेल. पण जे पण असेल इन्फॉर्मेटिव्ह ते तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामध्ये. आणि खूप दिवस झाले मी नाही गेलेलो, कारण माझी माणसं म्हणजे माझी आपली नातेवाईक पण तिथे आहे, तर त्यांची तब्येत पाणी कशी आहे काय नाही, तर ते सगळं जाणून घ्यायला भेटेल आणि त्यांना बघायला मिळेल, कारण माणूस माणसासाठीच असतो ना. सो कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये, तिथून जाऊन येऊयात. ही व्हिडिओ आज माझ्या पलाटावरची होणार आहे. चला तर मग. या चौलाला पावसाळ्यात खूप पाणी असते, म्हणजे असे ओहल खूप आहेत आपल्याकडे. आणि इथनं आपल्याला जायला लागते, हा रस्ता आहे आपल्याला तिकडे जायला. पाणझडीचा एक मोसम चालू झाला आहे, म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात झाली. तर तुम्ही बघू शकता ही जी हिरवळ आहे, ही हिरवळ पण नाही राहणार, कारण उन्हाळ्याचा मोसम चालू होतो आणि याच्यामध्ये पानं झडतीचा म्हणजे पानं खाली पडतात. ही बघा, तुम्हाला खाली पानं दिसत असतील. आणि रस्ता पण बघा, आवडदोबड सगळा रस्ता असतो इकडे येण्यासाठी. तो पण उन्हाळ्यातच असतो, ज्याच्यामध्ये गाडी येऊ शकते. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला चालत जावं लागतं, आणि असे ओहळ जे पाण्याने तुंब भरलेले असतात, वाहत असतात, त्यातून पार जावं लागतं. सो डिफिकल्टी आहे इकडच्या लाईफमध्ये. आणि गाईज, आपण आहेत आता पलाटावर, म्हणजे आपल्या पलाटावर इथे आहेत ही मामाची घरं. तिथून मामाकडे गेलो होतो. ॲक्च्युली ती फ्रेश नाही झालेली, आता फ्रेश होतील तेव्हा. या बघा, हे असा, कारण पानझडीचा एक आमचा ऋतू चालू झाला, आता उन्हाळा चालू आहे. तर उन्हाळ्यामध्ये अशीच पानं खाली पडतात सगळी ना. पावसाळा जो आहे, पावसाळ्यामध्ये हिरवळ असते. आता थोडी थोडी हिरवळ दिसेल तुम्हाला. हा आमचा मंदाकिनी डोंगर, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा दिसेल. आणि आता काय आहे की आता फेब्रुवारीचे या चालू झाले, म्हणजे जानेवारी नंतर आता फेब्रुवारी चालू झालं. तर फेब्रुवारी नंतर बघा आमच्या पलाटावर हे बघा, या टाईपने सगळं गवत सगळीकडे सारखंच होईल. आता याच टाईपने होईल गवत. कुठे असं पेटवलं जाईल, कुठे काय जाईल, चुकीचं आहे पेटवणं म्हणजे. तर ह्याच्यावरच्या आपल्या पावसाळ्याची व्हिडिओ असेल. मी वर नाही जायला भेटला आपल्याला यावर्षी, पण गेल्या वर्षी तिगस्त वर्षीचे 2 वर्षांच्या माझ्या व्हिडिओ याच्यावरच्या असतील. आपण वर गेलो होतो, या साईडने मी डोंगरावर चढलो होतो आणि पूर्ण डोंगर फिरून ना त्या साईडने तिकडनं आपण खाली उतरलो होतो. तुम्हाला जास्त काय नाही आपल्या याच्यामध्ये बघायला भेटणार, फक्त जंगल बघायला भेटेल की जंगलामध्ये कसं आहेत काय नाही. जंगलामध्ये कशी लाईफ आहे, ते डिफिकल्ट लाईफ आहे. ते तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओ बघितले असेल त्यांना, बरेच जणांना माहिती असेल. नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती नसेल तर माहिती करून घ्या कशी लाईफ असते. हा बघा, हा हिरो याला आता सुट्टी असेल तेव्हा कारण आतमध्ये पल्ला असतो, बाहेर निघ ना. बघा, तो आतमध्ये गेला, त्याला आज सुट्टी असेल. मे बी मला असं वाटतं की त्याला आज सुट्टी. का रे, हा खड्डा कसा काय पडवी बांधायची होती पण इकडं पडी बांधायचे, ते दर खोदलं ते. हे मित्रांनो दर आहेत ना, मला असं वाटलं कोणीतरी असं बिल पाडला. या हे बघा, हे दर, हे तिथं पडी काढायचे नाही. एक नंबर होईल ना, एकदम मोठा घर होईल. तसा पण मोठाच घर आहे, दोघांसाठी खूप मोठा झाला तो. आज सुट्टी आहे का तुला ना? बाबू कुठे? आई जवळ खाऊ आणले बघ, जा. यो याचा मुलगा बाबू आमचा. बाई गेली वनभोजन येणार आहे तिचं आज. वनभोजनला, हो वनभोजन सांगतात खरी. या काय करायला लावलास? बसवतो त्याला बॅटरी बसवायचे. तर या अशा गाड्या आमच्या उन्हाळ्यात इकडं चालतात, म्हणजे या रस्त्यानं. आणि पावसाळ्यात बघाल तर पावसाळ्यात आमच्याकडचं हे ओल येत नाही, इकडं जाम डिफिकल्टी आहे. म्हणजे पावसाळ्यात आपण गाडी घेऊन कुठंच नाही हिंडू शकत, इकडे गाड्या बंद असतात. कारण हे ओहल जे आहेत, जे आता मी तुम्हाला दाखवतो, हा ओहल जो आहे ना, या ओलाला असा तुंब भरून पाणी वाहते. म्हणजे एवढा पाणी का छाती किंवा डोक्यावर असा पूर गेल्यानंतर एवढे हे ओळ वाहतात. त्याच्यामुळे सगळे रस्ते बंद होतात. फक्त आपल्याला चालत जायला येतं, लागते ना, चालत जायला येते. ही डिफिकल्टी आहे इकडची, आणि सगळ्यांनाच फेस करावी लागते, जे पण पलाटावर राहतात त्यांच्यासाठी. तर काहीतरी झालं पाहिजे. आणि इकडे राहणं म्हणजे एक सुकून आहे, शांती आहे.
त्यासाठी इकडे खूप छान वाटतंय पलाटावर राहायला. बघा आपण सूर्योदय पण नाही झालेला, त्याच्या अगोदरच आलो आहे. आता मला वाटतं सूर्यवर येईल. सकाळी फिरणं कधी चांगलं असतंय, कारण सकाळच्या हवेमध्ये जरा ताजेपणा असतो आणि फ्रेशनेस असते थोडी. सो अजून बघू शकता तुम्ही, अजून सूर्य तर दिसत नाही. सूर्यदेवता आलेत, वर आले जातात झाडाच्या वर. म्हणजे इकडं अशी जीवन पद्धती आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतात पलाटावर. कशामुळं आपण बाईक इकडे आणू शकतो आणि बाईकवर जाऊ शकतो. ते पण पायी वाटा आहेत सगळ्या, म्हणजे पायी चालण्याच्या वाटा आहेत. त्याच्यावर तुम्ही येऊ शकता आणि जाऊ शकता पलाटावर. जसं आता तुम्ही बघत आहात, ही बघा ही वाट आहे. हा एक गाडी मार्ग होता पहिला जुना. इकडं पण बघाल, इकडे आता ते गाववाले त्यांचा पलाट आहे, जे डाकिवलीचे आहेत. आणि हा आपला डोंगर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये थोडीशी लाईफ थोडी म्हणजे याच्यावर तुम्ही 2 व्हीलरवर जाऊ येऊ शकता, अशी लाईफ आहे इकडे. आणि पावसाळ्यात तर डिफिकल्टी ही होते की तुम्हाला तांदूळ पण आणायचे असले गावातून बोला किंवा बाजाराच्या ठिकाणून बोला, काही भाजी आणायचे असले किंवा बाजार आणायचा असला, तर तुम्हाला पावसातून ओहळांच्यातून तुम्हाला ओलांडून यायला लागतात. तुम्हाला 3-4 ओहळ इथे येताना, माझ्या पलाटावर शेताकडे येताना 3-4 ओहळ तुम्हाला ओलांडून यावं लागते. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही येऊ शकता. आणि ओढाला जर पूर असला, जास्तीत जर भरून जर वाहत असले ओहोळ, तर तुम्ही नाही येऊ शकत. तुम्हाला त्या साईडला राहावं लागतं. येण्या जाण्याचा कुठलाही असा मार्ग नाही का त्याच्यातून तुम्ही येऊ शकता. पूल बिल बांधलेले नाही आहे त्याच्यावरून, कारण रॉ कंडिशन आहे इकडची जी पण आहे. तुम्ही शेतावरची तुम्ही बघू शकता, इकडे जे पण आहे बघा, एकदम रॉ कंडिशन आहे. खाली जो पण भाजीपाला आहे तो तुम्हाला दाखवतो मी. जीवन पद्धती किंवा आपलं जीवन चालवण्यासाठी पलाटावर रोजगार नसल्यामुळे तुम्हाला काहीतरी करावं लागतं. त्याचं उदाहरण म्हणजे ही मेथी पेरले, छोटी छोटी झाली आहे बघा. आणि थोडी मोठी मेथी तुम्हाला इकडे दाखवते बघा. ही या पद्धतीने थोडी मोठी मेथी आहे बघा. ही बघा, ही कोथिंबीर आहे. वरच्या साईडने पण एका शेतामध्ये वांगी लावलेली दिसतात मला. तिथे जाऊन आपण वांगी बघूयात, म्हणजे काय लावलंय, वांगी लावल्यात. तिथे वांगी जाऊन ना बघूयात. तर आणि घरची वांगी आहेत. मोस्ट ऑफ सांगण्याची गोष्ट आहे की घरची वांगी आहेत. तर घरची वांगी बघा, वांगी आणि मध्ये एक रांग टोमॅटोची लावले. हे बघा, ही घरची वांगी आहेत मित्रांनो. फुलं आलेली आहेत वांग्यांना. ॲक्च्युली आता खुडा झाला आहे की एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये भाजतात की काय आपल्याला माहिती नाही. वांगी लावलेत. आणि या साईडला तुम्ही बघाल तर ह्या साईडला गोरावणी लावल्यात आहे बघा. तर एका साईडला गोरावणी लावल्यात, एका साईडला वांगी लावल्यात. ह्या आहेत तुरी, ज्या सगळ्यांच्या शेतावर असतात. तर त्या आपल्या शेतावर पण आहेत तुरी. ह्या बघा, बाजल्यात पण खूप आहे बघा. या आहेत तुरी. आणि इथेच ती एक विहीर आहे, ज्या विहिरीतून हा पाणी पुरवठा होतो, म्हणजे छोट्या लाईनने, छोट्या पाईपने तिकडे जातं. ही एक मोठी विहीर आहे. हे बघा मित्रांनो, काकड्या लावल्यात. तिकडच्या काकड्या ज्या लावल्या होत्या, मी वरच्या काकड्या बोलत होतो, त्या सगळ्या या झाल्यात. आणि या बघा, या काकड्या लावल्यात. काकडी दिसते का तुम्हाला? हे बघा, अशा काकड्या आहेत बघा. ही काकड्यांची लागवड आहे. इथे तुम्ही बघू शकता, जेवढ्या सऱ्या आहेत तेवढ्या ना काकड्या लावल्यात. बघा, एवढ्या काकड्या पडल्यात. या बघा, या काकड्यात. आणि या जातात मग बाजारात, नाक्यावर जातात विकण्यासाठी. या बघा, घरातल्या काकड्या आहेत. ही बघा, इथे पण एक काकडी आहे. आणि ही जी बघा, तर ही चवळी लावले. तर या दोन्ही साईडला लावलेल्या ज्या तुम्हाला ह्या दिसतात ना, याला खाकऱ्या बोलतात. तर याच्यासाठी लावल्या जातात का, हे ताने आहेत ना याचे चवळीचे, ते याच्यावर चढले पाहिजेत आणि त्याला मग ती चवळी येईल. हे बघा, गॉगल लावलाय, तो काळा लावला आहे. आता समोरची गोष्ट पण काळीच दिसते, थोडी सावळीमध्ये दिसते, पटकन ओळखण्यात येत नाही. म्हणून बरं काय लावलं जाऊन बघूयात. तर चवळी लावले, वांगी लावल्यात, तिकडे आपल्या गोरावणी लावल्यात, आणि काकड्या लावल्यात, कोथिंबीर लावले, टोमॅटो आहेत थोडीशी. मला वाटते ती टोमॅटो विकण्यासाठी नसतील, कारण ती घरच्या वापरासाठी असतील. ते मेहनत करतात, खूप मेहनत करतात. आणि जीवनासाठी इकडे जगण्यासाठी दुसरं काय भेटत नाही, तर त्याच्यासाठी
काहीतरी केलं पाहिजे पोटासाठी, म्हणून भाजीपाला केला जातो इकडे. आणि भाजीपाल्यावरच घरचं मीठ मसाला तेल जे पण असतं ते सगळं याच्यावर. आणि इकडे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मला अट्रॅक्ट करतात त्या गोष्टी म्हणजे इकडे शांती, थंडावा आणि समाधान काय असतं ते अशा ठिकाणी येऊनच समजतं. म्हणून आपण अशा ठिकाणी येतो, बरोबर ना. जे पण शहरामध्ये राहणं, आता मला जे पण बघत असतील जे शहरामध्ये राहत असतील त्यांनी सांगावं की मी बरोबर बोलतो की चुकीचं बोलतो. सो मला खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर, एक थंडावा भेटतो. आता कसं आहे, आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून तुम्हाला एकदम हिरवळ दिसणार नाही. हे जे झाडाचे जे पण पालापाचोळा आहे तो खाली पडताना दिसेल. पाला जो पण झाडाची पानं आहेत तो एकदम पानझडीचा ऋतू चालू झाला आहे आता, कारण फेब्रुवारीचा महिना आहे, खूप उन्हाचा हे चालू आहे. हा तुम्ही बघताय ना, हा स्ट्रक्चर जो आहे ना, हा जो लाकडांचा स्ट्रक्चर आहे ना, इथून मोठा घर, असा उंच घर होता. लहान असताना आम्ही सगळे इथेच वाढलो आहे. यो घरटा जो जुना घरटा आहे ज्याच्यामध्ये लहानपणापासून आम्ही वाढलो. म्हणजे मी आता मगाशी गेलो होतो माझ्या भावाकडं, माझ्या मामाचा मुलगा तो, किंवा माझ्या मोठ्याचा मुलगा, आमचा गणू, माझा भाऊ, तो, जेवढी अशी आताची पोरं आहेत ना, म्हणजे माझ्या जनरेशनची, ती सगळ्यांचा बालपण इथे गेलं आहे. माझ्या मावशीच्या मुलांचं गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे घर आहे ते नुसतं घर नाही तर आमच्या आठवणी आहेत. आणि असंच तुमचे पण कुठे आठवणी असेल तर तुम्हाला ते माहिती असेल की लहानपणीच्या आठवणी काय असतात. सो हे फक्त एक घरटा नाही तर एक घर होतं, एक जिवंत घर होतं. त्याच्यामध्ये अशी माणसं होती, आजी आजोबा होते त्या कालचे. तेव्हा मोठं घर होतं हे. आता तुम्ही आता बघताय ना हे स्ट्रक्चर, ते काहीच इथे तुम्हाला खांब उभे दिसतात. हे घराचं स्ट्रक्चर होतं. हा घराचा पाया होता. हा एक देवारा होता या साईडला, त्याच्यामध्ये देव ठेवले जायचे, म्हणजे कुलदेव बिलदेव ते याच्यामध्ये ठेवले जायचे. आणि इथे पूजा बिजा व्हायची. की अशा आठवणी असतात आपल्या कुठे कुठे. तर कुठे एक असा एक काल होता का ज्याच्यामध्ये इथे एक जिवंतपणा होता. इथे एक खेळती चालती अशी लहान लहान पोरं होती, त्याच्यामध्ये मी पण होतो. पण आता फक्त आठवणीच राहिल्यात. सो गाईज, आपला आता इथला शूट झालेला आहे. थोडक्यात तुम्हाला मी दाखवला आहे का माझ्या पलाटावरची परिस्थिती कशी आहे, म्हणजे परिस्थिती पलाटावर आमचे कसा आता मोसम आहे तो दाखवला तुम्हाला. कारण आता हे फेब्रुवारीचा महिना, उन्हाळ्याची सुरुवात आहे. तर सगळीकडे तुम्ही बघताय का पानं सगळीकडे पडले आहेत. आमची मामी बसले इथं दाराजवळ बघा. आज ब्लॉग इकडचा मुद्दाहून केला का एक ब्लॉग आपला शांत पाहिजे, निवांत पाहिजे, म्हणून हा ब्लॉग केला. साठी तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल माझ्या चॅनलवर. तर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.